पुंडलिक हृदय हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता हा विषय जे सुरू आहे तर हे शेती आणि शेतकऱ्याबद्दल तुकारामाचं जे अभंग आहेत त्या अभंगामधलं प्रत्येक अभंगामध्ये काही काही चरण आहेत, काही काही भाग जो आहे चरण म्हणतो. चरण म्हणजे कसं, जर एखाद्या ह्याचे चार चार जर हे असले तुकडे त्याचे तर ते चार चरण म्हणतो. म्हणून तिथं मी नंबरसुद्धा दिला आहे बघा. बी आणि बीज बियाणे, बी आणि बी बियाणे म्हणून आहे, बीज आणि बी बियाणे. तर तो त्या 1798 अभंग आहे त्यातला तो 3 नंबरचं फक्त ते हे दिलेलं आहे. तर असं ते जे शेतीला उपयोगी आहे तेवढंच तुकारामानं कुठं कुठं सगळीकडे म्हटलंय. सवंत्या गाथेमध्ये शेतीच्याबद्दल जे जे काय आलंय ते सगळे एकत्र इथे या ठिकाणी केलेलं आहे. आणि तो शेतकरी शेतीच्या बाबतीत तुकाराम किती हुशार होते, तुकाराम किती ज्ञानी होते ते ह्याच्यातून दिसून येते. शेतीची त्याला केवढी हे होती आणि शेतीची ती उदाहरणं सगळी त्यांनी दिलेली आहेत. तर बी पेरतो बियाणं जे असतं तर त्याच्याबद्दल तुकारामानं उदाहरणं काय काय दिले आहेत बघा. धान्य बीजे जेणे जाळिली सकळे, पेरितो काळे जरे बीज. धान्याची जी बी असते ते कधीही नाश करू नये, जाळू नये. आणि हे जर नाश केलं तर काय होईल, काळं जिरं पेरल्यासारखं होईल. काळं जिरं हे एकदम कडू असते आणि ते ते कडू जे आहे ते का माणसाच्या म्हणजे ह्याला काय काय औषधात वापरतात पण काय उपयोग नाही. म्हणून चांगली जे बियाणं आहे ते नष्ट करू नये, चांगली जी प्रवृत्ती आहे माणसातल्यामध्ये ती नष्ट करू नये. तर चांगली जर प्रवृत्ती नष्ट केली तर काळं कडू म्हणजे काळं जिरं कडू जिरं सगळं समाजामध्ये सुद्धा अशीच माणसं राहतील असं सांगायचं आहे तुकारामाला. तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भिगेचे ते फोल बीज नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात बी हे ठेवावं. माणसं बी पूर्वीपासून सांभाळून ठेवत होते आपल्या घरात. आताच जाऊन त्या सगळ्या तिच्या शेती भांडारातनं वगैरे बीज आणतात. पण पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा कुठलंही बी घ्यायचं ते घरात टोपल्यात, नाही भात असलं तर टोपल्यात ठेवायचं, जुंधळं असलं तर त्याची कणसाळी ती अशी मुडा बांधून ठेवायची, एक बोध बांधून ठेवायची. असं ठेवलं तर ती जग राहत होती. सगळे बियाणं भाजीपाल्याचं सगळी बियाणं आहे, कडधान्यांचं, भुईमुगाचं, शेतात पेरायची सगळी बी हे शेतकरी स्वतःच पूर्वी साठवून ठेवत होता. आणि आता मात्र सगळं मागं पडलेलं आहे. पण ते तुकाराम महाराज काय म्हणतात, स्वतः भांडवलाचं बियाचं ठेवायला पाहिजे. नाहीतर भीक मागून आणायचं धान्य आणि फुलकट जर त्यानं घातलं तर चांगलं कशाला घालतोय, तर ते उगवल काय, त्याचा काय उपयोग होईल काय. म्हणून त्याला सांगायचं आहे की स्वतः तुमचं ज्ञान पाहिजे. उगाच कुणाच तरी मागून आणून फुलकट हे करून त्याचा काय उपयोग होणार नाही. आम्ही जाणो तुझा भाव, कैचा भक्त कैचा दैव, बीजा नाही ठेव कैसे फळ शेवटी, बीजा नाही ठाव कैसे फळ शेवटी. तर देवा, तुकाराम म्हणतात आम्ही तुझ्या मनातला भाव जाणतो. तेथे देव आणि भक्त कल्पनाच नाही. बीज नसेल तर मग शेवटी फळ कोठे येणार. कैचा भक्त कैचा देव, देव आणि भक्त की हे एकच आहेत. आणि एकच असल्यामुळं भक्त काय देव काय, म्हणून बीजा नाही ठाव कैचे फळ तेथे. बीजच नसेल तर फळ कुठे येणार. त्यामुळं देव आणि भक्त अशी आमची भावना नाही, आम्ही एकच आहोत. आणि त्यामुळं बीज जर नसेल तर मग फळ काय शेवटी येत नाही. तेव्हा द्वैत
द्वैत कल्पनेचं, देव आणि भक्ताशी द्वैत कल्पना आमच्याजवळ नाही. त्यामुळं आमच्यामध्ये देव आणि भक्तामध्ये ताटातूट पडणार नाही. पुढचा अभंग आहे. पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्या दैवे पिके भूमी. पावसानं काय होतं? पावसानं आपल्या स्वभावाप्रमाणे पडावं. पाऊस पडतो आणि जमीन जी आपल्या दैवाप्रमाणे, जमीन जी चांगली असेल तिथं चांगलं पीक येते, वाईट असेल तिथं वाईट पीक येते. खराब मध्यम जमीन असली, बरड जमीन असली तर तिथं कमी पीक येते. तर पाऊस पडावा, तसं पाऊस पडल्यासारखा उपदेश करावा, ज्ञान सांगावं. पण तो पुढचा विद्यार्थी काय घेणार असेल त्याप्रमाणे त्याच्या दैवाप्रमाणे भूमी पिकणार, म्हणजे त्याला ज्ञान मिळणार. बीजतेची फळं येईल शेवटी, लाभहानी तुटी ज्याची तया. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पीक येत असतं, फळप्राप्ती होते. बीजतेची फळं येईल शेवटी. ती फळ म्हणजे जे फळ जे आहे ते बीजाप्रमाणेच शेवटी फळ येत असतं. की जे डोरलीचं केळं कैसे लागे. डोरली म्हणजे रुईच्या झाडाला केळं लागतील काय? लागणार नाही. की समजा आंबा हे पडला, बाबळीच्या झाडाला आंबं लागतील का? नाही. त्याच्या स्वभावाप्रमाणे ते लागते. लाभहानी तुटी ज्याची तया. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे लाभ किंवा हानी होत असते. बीज पेरूया तेची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैसे लागे. की डोरलीच्या झाडाला म्हणजे त्या ह्याच्या बी पेरल्यानंतर तसंच फळ येते. डोरलीच्या झाडाला, रुईच्या झाड जे असते त्या डोरलीला काय केळं लागत नाहीत. तुका म्हणे बीज मुडा तैसा चाडा पिकाचा. बीज मुडा, मगाशी मी सांगितलं ते मुडा म्हणजे काही काही बीज आहेत ते म्हणजे ह्याच्यात ठेवलं तर बाद होते. जर गाडग्यात ठेवलं, टोपलीतल्यात ठेवलं तर ते बाद होते, त्याला काहीतरी कीड लागते. म्हणून जुन्या काळामध्ये काय करत असत, ज्वारीसारखी जे बी असत ती कणसं अशी बाहेरनं पालावेला घालायचा. बाहेरनं ज्वारीचाच कडबा घालायचा आणि आत ती हे घालायची कणसं आणि बांधायचं ते घट्ट असा लांब लचक असा एक मुडा बनायचा तो आणि अडकून ठेवायचा. ते नाही काय उंदराने खाऊ नये, काय करू नये म्हणून कुठेतरी असा थुळीला अडकून ठेवत असत. तर तुका म्हणे बीज मुडा म्हणजे मुड्यात जे बी आहे तर हे जैशा चाडा पिकाचा. ज्याची पिकाची इच्छा असेल तसा तो मुडा बांधून ठेवला असतो. काय आहे, ज्वारी पिकवायची आहे मग तो मुडा बांधून ठेवायचा. काय आहे की आपल्याला बाजरी पिकवायची आहे तर तो मुडा बांधून ठेवायचा. अशा तऱ्हेने ते जसं पीक पाहिजे असेल त्याप्रमाणे आपल्याला मक्का पाहिजे असला तर ते कणस बांधून ठेवायचे मुडा करून. तुका म्हणे बीज पोठी फळ तैसेची शेवटी. तुकाराम महाराज म्हणतात बीजाच्या पोटातच फळ असते. मग मक्का आहे, मक्याच्या पोटातच फळ मक्याचं हे असते, कणीस असते. भात आहे तर भातामध्येच ते पुढचं ते पीक आहे ते येत असतं. फळ तेची बीज तेची फळ, उपनावे मूळ न पालटे. फळ असेल त्याप्रमाणे त्यातून बीज निर्माण होते आणि बीज असेल तसेच फळ निर्माण होते. त्या फळाला वा बीजाला दुसरी नावे दिली तरी काही बदलत नाही. की त्या ह्याला आपल्या जे बी असते जे भातात असू देत तर त्याला दुसरं जरी काय नाव दिलं तरी, समजा भाताची सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत की ते होळं असतं. आता आपण म्हणतो ते आयर आहे, ताचुंग आहे, अमुक आहे, सोनम आहे, अमुक आहे. तर वेगवेगळी जरी नावं असेल तरी ते फळात ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही.
आणि हा निसर्गाचा नियम आहे की जर ते भात असलं तर त्याप्रमाणेच ते भात हे नाव दिलं तरी तिचं फळ आहे ते शेवटी एकच येत होतं. बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर गुणाचे प्रकार ज्याचे तया. बीज जसं असल त्याप्रमाणे पाणी 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 त्याच्यावर पडलं की तसा अंकुर जन्माला येतो, म्हणजे कोंब त्यातून येतो. की मग जे गुण आहेत ते त्या बीजाकडं आहेत, पाण्याकडं काय नाही. पाणी काय जसं जसं ते असं आहे की आपण आपले गुरुजी असेल की तो विद्यार्थी असेल तसा त्याप्रमाणे त्याला ज्ञान प्राप्त होईल. तो ज्ञान देत असतो, पण ते विद्यार्थ्याची कुवत असेल त्याप्रमाणे ते ज्ञान येते. तसं बीज जे आहे त्याच्यावर फक्त पाण्याचा संबंध आला की आपोआप ते कोंब येतात. बीज नेले तेथे येईल अंकुर जतनचे सार करायाची. की बी जर आपण घेऊन गेलो तर मग अंकुर आपोआपच बरोबर येतोय. त्याच्यासाठी वेगळा अंकुर घ्यायची काय गरज नाही. बीज नेलं की बीजाच्या पाठोपाठ अंकुर हे येतातच. पुढे म्हटलंय पिकवावे धन ज्याची आस करी जन. लोकांना आशा धरून बसतात लोक, तर ते आपण धान्य पिकवावं. धन म्हणजे ते धान्य पीक काय पिकवावं, लोक आशा करतात ते पिकवावं. उगीच लोक आशा करतात, ज्वारीची बाजरीची भाकरीची आशा करतात, भाताची आशा करतात, आणि ह्याने तंबाखू पेरायचा नाहीतर स्ट्रॉबेरी पेरायची. काय गरज आहे का? ते काय लोकांना गरज आहे का? लोकांना आवश्यक आहे ते तुम्ही पेरलं पाहिजे, ते पिकवलं पाहिजे. का जास्त पैसे मिळते म्हणून काही लावलं, गांजाची झाडं लावलं तर जास्त पैसे मिळतात, मग ते करून चालेल का? पुरवणी उरे खाता देता नव्हे खंडन मविता. आणि असं धान्य पिकवा तो म्हणतोय की किती खाल्लं तरी ते पुरल, आणि किती जरी दिलं तरी कमी पडणार नाही. पुरवणी उरे किती खाल्लं जरी किती दिलं तरी ते पुरणार शेवटपर्यंत, पुरवठा होणार त्याचा. नव्हे खंड न मविता. मविता म्हणजे मोजताना काय कमी पडणार नाही, खंड कमी संपणार नाही. खोली पडे ओली बीज तरीच हाता लागे निज. बीज आहे ते ओली म्हणजे ओला असेल त्या ओलीपर्यंत ते खोल पडलं पाहिजे. उगाच वरल्यावर जर पडलं तर ते उगवणार नाही. म्हणून बी हे ओलीपर्यंत पेलं पाहिजे. तरीच हाता लागे निज. निज म्हणजे पीक हाताला लागत. तुका म्हणे धणी विठ्ठल अक्षरे या तिन्ही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल या 3 अक्षराने माझी तृप्ती झाली म्हणते. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी आहे तेची पोटी समतुख. चांगल्या बीजाची फळे चांगलीच असतात, त्याच्या आत बाहेर सगळीकडे चांगलेपणा हाच गुण असतो. बीजाने ते चांगल्या प्रकारे, आता पूर्वी जे भात असेल तर आता बी काढतात, तर पूर्वी भाताचं बी जर काढायचं झालं तर शेतामध्ये जेव्हा भात हे पोचवून आलं की त्या शेतात जाऊन अगदी पहाटे सकाळी लवकर ते शेतकरी जात असत, आणि पोटावर एक धोत्राची खोळ बांधलेली असायची, आणि ते बघायचे ह्यातलं लोम चांगलं कोणतं. सकाळी दैवर पडलेलं असतं, दैवर पडून जे वाकलेलं असतं ते घ्यायचं, जे असं एकदम ताट उभं असतं ते 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 काढून टाकायचं. म्हणजे फलंती नव्हे ना, फलंती गुणिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः. म्हणजे की हे जे चांगली माणसं असतात ती नम्रतेने वागतात, आणि चांगले झाडं असतात त्यांना फळ लागतात. त्याप्रमाणे ते भात बघताना भाताचं बी काढते वेळी ते जे लोंबा आहेत तर ती अशी वाकलेली पाहिजेत.
त्या भाताच्या लोंबामध्ये जास्तीत जास्त दाणे पाहिजे, खूप दाणे पाहिजे. असं जर असलं तर ते हे होतं. तर अशा तऱ्हेनं चांगलं बी कोणतं ते बघून पूर्वी काढत होते. आणि असं जर असेल तर मग चांगले बियाचे चांगलीच फळं लागतात आणि सगळीकडे चांगलेपण समान चांगलेपण होते. तुका म्हणे बीजे बीज दाखविले, फळपुष्प आले तेथे, आले गेले वाया. तुकाराम महाराजांचा प्रारंभ ते बीज असते, त्यापासून शेवटी बीज हाती लागते. मध्यंतर फूल फूल पान हे प्रकार वाया समजावेत. की बाकीचं शेवटी पहिल्याने बी माणूस पेरतो, शेतकरी पेरतो. शेवटी बी ते राशीमध्ये बीज ते असते. आणि मध्ये ज्या फुलाच्या ज्या अवस्था असतात, पानं उडतात, फुलं येतात, सगळं दोंब येते, ते सगळं ते सुखते खोटं समजा. बी शेवटी पहिल्याने बी पेरायचं, शेवटी बीज ते फळ राशीवरती घ्यायचं. हाच कैचा बीजा मोड, प्रीती कोड वाचुनी. कोणत्याही बीजाचे मनापासून प्रेमाने पेरणी केली, संगोपन केली, जतन केले तरच चांगले घडते. नाहीतर बीजाला उगीच मोड येत नसतात. बीजाला बीज चांगलं जमीन चांगली कष्टमशागत करून जमिनी पेरायला लागते. की आणि असं जर न करता जमीन पेरली, जर बीज पेरलं तर हे काय नाही, त्याचा काय उपयोग होत नाही. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. याचे बीज अमंगल वाईट होते, त्याप्रमाणे हे निर्माण झाले, फळ सुद्धा वाईटच निर्माण झाले. जर बीज जर वाईट असेल तर फळ सुद्धा वाईटच निर्माण होते. पेरी कडू झरे मागे अमृत फळे, अर्का वृक्षा केळे कैसी येती. पेरी कडू झरे पेरायचं आणि म्हणायचं मला अमृत फळे मिळाले पाहिजेत. ते कसं मिळणार? कडूजिरे पेरले तर गोड असे अमृतासारखी फळं कशी येणार? अर्क वृक्षा केळे कैसी येते. अर्का वृक्षा, अर्का म्हणजे रुईचं झाड, रुईच्या झाडाला केळे येतील काय? तर तुम्ही जसं म्हणून ते हे बघतात ना, ते बापू बिरू तो सिनेमा लागतो, त्याच्यात ते एखादा माणसाचा खून झाला की तो एक असा लंगडा माणूस येतो आणि पेरलं तसंच उगवलं म्हणून तो ओरडतो. म्हणजे त्यानं जे वाईट केलं असतं त्याचं प्रायश्चित त्याला तसं वाईट मिळतं. म्हणून पेरी कडू जिरे, जर वाईट काम केलं तर वाईटच फळ त्याला मिळते. बीज पेरे शेती, मग गाडे वरी वाहती. शेतात बी पेरतोय आपण, थोडंसंच बी पेरतोय, 1 पायली 2 पायली 4 किलो 5 किलो आता जे म्हणतात तेवढे पेरतो. पण धान्य गाडीवर धान्य होते. त्या 4-5 किलोपासून गाडी भरून, पूर्वीच्या काळात बैलगाडीतनं धान्याची वाहतूक व्हायची. म्हणून ते म्हणतोय गाड्या भरून धान्य येते जर आपण ते शेतात बी पेरलं तर. वाया गेले ऐसे दिसे, लाभ त्याचे अंगी वसे. बी पेरताना काय होतंय, ते फुकट गेल्यासारखं वाटते, जमिनीत आपण घालवून टाकलं असं वाटतंय, नाश केल्यासारखं वाटतंय. परंतु लाभ त्याचे, आणि त्याच्या अंगात लाभ म्हणजे ते पेरलं परंतु त्यापासून लाभ होतोय, फायदा होतोय, गाडीनं ते धान्य मिळतंय. पाल्याची जतन तरी प्रांती येती कड. पाल्याची जतन म्हणजे बी पेरलं तरी ते पाल्याचं जतन केलं पाहिजे. म्हणजे ते त्या पीक वाढताना त्याला जतन केलं पाहिजे. त्याचा पाला बिला सगळा खूप वाढला पाहिजे, तण बिण सगळं काढलं पाहिजे, लागलं तर खतं दिली पाहिजेत, आणि मग हातात कण येतात. कण म्हणजे धान्य येते. तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा. तुकाराम महाराज म्हणतात, आळा म्हणजे आळ्याला जर पाणी दिलं, आता कसलं तरी आळं घातलं आपण, पडवाळाचं दोडक्याचं कसं तरी आळं घातलं भाजीपाल्याचं,
तर ते तळात जर आळ्याला जर पाणी दिलं तर मग फळं वर येणार, लागणार. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे बीज जर चांगलं असेल तर तर रसाळ फळं त्या त्या बीजापासून निर्माण होतील. म्हणून शुद्ध असं बी पेरावं लागतं. बीज ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. जसे बीज असेल त्याप्रमाणे शेवटी फळ लाभते आणि बीजाप्रमाणेच त्यांना फूल येते व त्या फुलाचा वास हा त्या त्या जातीच्या इतर फुलाप्रमाणेच येत असतो. निसर्गाची केवढी हे आहे बघा तुम्ही, की एक झेंडूचं फूल, झेंडूचं बी टाकलं तर त्या झेंडूचा जसा रंग त्याचा त्या ह्याचा फुलाचा असेल तसाच ते येतं आणि तसाच त्याला वास निर्माण होतो. हा निसर्गाचं हे आहे, वरदान आहे, निसर्गाचा चमत्कार आहे. पुढं म्हटलंय, काय करेल त्या साखरेचे आळे, बीज तैशी फळे येती तया. साखरेचं आळं केलं आणि कडू कारल्याचं हे बी पेरायचं आणि त्याच्या पोतीने साखर घालायची, तर मग काय उपयोग त्याचा. बीज असेल त्याप्रमाणे फळ, कडू कारलं कडूच लागणार, ते साखरे घालून काही होतं का. तर त्याप्रमाणे वाईट जो माणूस असतो तो वाईटच बघणार, त्याला काही जरी तुम्ही चांगलं घातलं तरी काही उपयोग होत नाही. घ्यावे देणे नये तुटी, बीज वाढे बीजापुटी. एका बीजापासून अनेक बीजे तयार होतात. त्याप्रमाणे आपण असे घ्यावे की ज्याच्या पुढे तुटीचा धंदा होणार नाही, अगणित वाढत होत जाईल असा आपण धंदा करावा. बी कसं बी पेरल्यानंतर अगणित त्याच्यापासून फायदा बिया किंवा पीक मिळतं, तसं आपल्याच वागण्यामुळं आपल्याला तुटीचा धंदा न होता वाढत आपली होत जाईल. वचने ही नाड न बोले ते मुके खोड. फार बोलत राहिले तर अडचणीत येण्याची शक्यता असते, तर काहीच न बोलले तर झाडाचे खोड जसे मूक असते तसे त्याचे बोलणे होते. तर बोलायचं तर तुकारामाने स्वतः सांगितलंय की कसं बोलावं. ज्ञानेश्वरांना सांगितलं कसं बोलावं. तर ज्ञानेश्वरानं ओवी चांगली लिहिलेली आहे कसं बोलावं त्याबद्दल. तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भाऊ कसं बोलावं. साच आणि मवाळ म्हणजे, साच म्हणजे खरं सत्य आणि मवाळ बोलण्यासारखं बोलायचं नाही, मऊ बोलायचं. काय साच आणि मवाळ आणि मिथलेवर म्हणजे थोडक्यात बोलायचं. बडबड 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 अशी करायची काही बसायची नाही. एखादा माणूस सारखा बडबड बडबडत असतो, थोडक्यात बोलायचं. आणि रसाळ ते शब्द कसे आले पाहिजेत, तुकारामाची अभंगवाणी कसे आहे तसे शब्द आले पाहिजेत. कल्लोळ अमृताचे. कल्लोळ म्हणजे काय. कल्लोळ म्हणजे लाटा, पाण्यावर ज्या लाटा उसरतात त्याला कल्लोळ म्हणतो किंवा तरंग म्हणतो. तर अमृताच्या लाटा, अमृतावरच्या लाटा अशा उसळाव्यात असं आपण बोललं पाहिजे, असं ज्ञानेश्वर म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपलं बोलणं जे आहे ते खरे बोलता तरी फुकासाठी जोडे हरी, किंवा बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले. चांगलं बोलावं असं ते म्हणतोय की तोंडानं. दोही वेगळे ते हित, बोली अबोलणी हित. बोलणे व अबोल राहणे यापेक्षा आपले हित कशात आहे ते पाहावे व तसे वागावे. काही काही वेळेला बोलावं, काही काही वेळा बोलू नये. काही काही वेळा काय बोललं तर बोलल्याशिवाय काम होत नाही किंवा आपलं लोकांना समजत नाही, त्यावेळेला बोलावं. पण उगीच लोकांना समजत असताना आणखी बडबड जास्त काय बोलायची गरज काय. अबोलणे न बोलता राहणे.
अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी. दिवसाचा प्रकाश जातो आणि त्याचाच अंधार आपोआप होतो. तसे अबोलण्यातून बोलणे प्रकट व्हावे हे चांगले. न बोलताच बोलणं प्रकट व्हावं. न बोलताच तो त्याला काय म्हणायचं ते आपल्याला कळावं. आपल्याला काय म्हणायचं ते समोरच्याला कळावं. असं न बोलताच जर काम झालं तर फार चांगलं. पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. तुकाराम महाराज शेतकऱ्याने पेरलेले बीज झाकलेले असते, पण त्यामुळे सृष्टी बहरून जाते, पीक फुलते. त्याप्रमाणे अबोलण्यातून बोलले व्हावे. शेतकरी काय सांगित फिरत नाही, मी आता हे बहरणार, पृथ्वी हे होणार. पण कवी काय सांगतात तसे हे करतात. पण भाकरी खायला काय कविता लागत नाही, त्याला कामच करायला लागते. तर शेतकऱ्याने बी पेरलेला असतो आणि शेती भरत जाते. तो सांगित नाही, पण शेती भरून जाते. असं आपलं न बोलण्यामध्ये सुद्धा जे आपलं जे बोलणं आहे ते लोकांना कळालं पाहिजे. आणि पुढेचा अभंग, एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. कणीस जर मक्याचं कणीस खायचं असलं तर एक बी एकदा जमिनीत पुरायला लागते आणि नाश करायला लागतं त्याचा, आणि त्याची मग त्याला जतन करायला लागते आणि मग कणीस येते. मग 1000-2000 दाणे त्या कणसात तयार होतात. पण एक बी अगोदर ते नाश करायला लागते. तर असा पहिल्याने एकदा त्याग करायला लागतोय आणि मग त्याच्यातून फायदा मिळत असतो. तुका म्हणे आगे विण बीजे वेगळी तो भिन्न. तुकाराम महाराज म्हणतात ही बीज आहेत की वेगवेगळी भाताचं, भुईमुगाचं, अमकं तमकं 18 धान्याची बीज आहेत. पण ती सगळी जर इस्त्यात टाकली तर मग ती राखच म्हणायची. ते काही बी वेगवेगळी काही जात त्याची राहत नाही. तुकाराम महाराजांना वेगवेगळी बीजे असतात, त्याचे मिश्रण वेगवेगळे असते. पण ज्या बीजाचा अग्नीशी संपर्क आला असता ती जळून जातात, त्याचे निराळेपण नष्ट होते, त्याची राख होते, त्याची उघड शक्ती नष्ट होते. बीजापोटी पाहे फळ विध न करिता सकळ. बी ठेवायचे इथं आणि म्हणायचं आता एवढे हाताचं बी आहे, आता आपल्याला खंडीवर धान्य होणार. पण विधी काय आहे की ते भात नेऊन जमीन नांगरली पाहिजे, जमीन ती कष्टमशागत केली पाहिजे, ते पेरलं पाहिजे, पेरल्यापर्यंत त्याला भांगरलं पाहिजे, भांगरल्यानंतर ते रखवाली त्या शेताची केली पाहिजे, नंतर ते कापलं पाहिजे, खळ्यावर मळलं पाहिजे आणि मग शेवटी ते रास येते. तर हा सगळा विधी आहे. विधी म्हणजे ही कार्यपद्धती आहे. आणि ही सगळी कार्यपद्धती पाहिली पद्धती न अंमलात आणता नुसतं बी ठेवायचं म्हणजे मला फायदा व्हायला पाहिजे, मला पीक आलाय पाहिजे. तया मूर्ख म्हणावे वेडे कैसे तुटेल साखडे. अशा माणसाला मूर्ख किंवा वेडा म्हटलं पाहिजे. त्याचं संकट कसं दूर होणार. ते हे बी जे आहे बी ते पेरलं पाहिजे आणि सगळा विधी जो आहे तो शेतीचा केला पाहिजे, मग त्याला फळ प्राप्त होईल असं तुकाराम महाराज म्हणतात. बीजायसी फळे उत्तम खा अमंगळे. बीजाप्रमाणच फळे येतात. उत्तम किंवा अमंगळ जी हे उत्तम किंवा अमंगळ जी असतील, म्हणजे उत्तम म्हणजे चांगलं बीज असेल तर चांगलं फळ येईल, आणि वाईट जर बीज असेल तर वाईट फळ मिळेल. ओल शुद्धी काळे काळे रे बीज, कैसे लागे निज हातात येथे. ओल आहे, पेरणीची चांगली ओल आहे, घात आहे, आणि त्यावेळेला काळं जिरं पेरलं त्यानं घात आहे म्हणून, मग त्याला धान्य कुठनं मिळणार. घात चांगले आहे
पण एकाने जर तिथे काळे जिरे पेरले, कडू जिरे पेरलं तर त्याला धान्य कसं मिळणार? आता पेरणीच्या बद्दल एक आहे. पेरणी ही घातीवरच व्हायला लागती. पूर्वीच्या काळामध्ये रोहिणीचं नक्षत्र निघायचं. पावसाचे नक्षत्र किती आहेत तर ही जी नक्षत्र आहेत ते पंचांगात बघून वाचायला पाहिजे. त्या कॅलेंडर वाचायचं. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आरद्रा, पुनरसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा अशी ती 27 नक्षत्र आहेत. तर त्यामध्ये रोहिणी नक्षत्रापासून आपल्याकडं नैऋत्य मान्सून वारं सुरू होते. म्हणजे ह्या नैऋत्य दिशेतनं पाऊस पडायला सुरू. ते आता तो मान्सून सुरू झाला होता. मान्सून म्हणजे हंगामी पाऊस. कोणत्या हंगामी? तर पावसाळ्याचा एक हंगाम आहे त्यावेळेला. तर रोहिणी नक्षत्र साधारणपणे मे महिन्याच्या 24-25 तारखेला किंवा 20 तारखेला ते रोहिणीचं नक्षत्र निघतंय. तर ते रोहिणीचं नक्षत्र आणि हे नक्षत्र सुद्धा कसे निघतात की सूर्य ज्या राशीला असतो तर त्या राशीला राशीमध्ये ते जे नक्षत्र असते त्याप्रमाणे ते नक्षत्राला नावं आलेले आहेत. तर पावसाचं नक्षत्र ही ते 13-14 दिवसाचं असते. रोहिणी 25 तारखेला जायचे तर ते जूनच्या 7 तारखेला मृग निघणार म्हणजे निघणार. ते ठरलेलंच आहे त्याचं. तर 7ला निघेल किंवा 6ला निघेल. तर त्या जुन्या काळामध्ये पाऊस भयंकर असायचा. आताच्या सारखे ट्रॅक्टर असले काही वाहनं नसायची. शेतकऱ्याकडं असं बैलं असायची, त्याच्यावरच ते सगळं करायचं. आणि जर चुकून ते पेरायचं घातीवर, पेरणी 2 प्रकारच्या पूर्वी होत असत की पाऊस पडायच्या अगोदर पेरायचं त्याला धुळू वापायचं पेरणी म्हणायची. आणि पाऊस पडल्यानंतर जे पेरायचं त्याला मळत्या वापायची पेरणी म्हणायची. तर ही पेरणी त्या पिकाची, भाताची, ज्वारीची वगैरे अशी पेरणी करत होते. पण जर काय वेळेला ही जी मधी आता जी अमावास्या मागे जी झाली अमावास्याला, तर त्या अमावास्याला भावीची अमावास्या म्हणायची, भावीची. आणि त्या अमावास्याला काय बैल झुपायचे नाहीत आणि सोमवारी बैल झुपायचे नाहीत. मग सोमवारी जर अमावास्या आली, सोमवारी जर ते सोमवार असला आणि मंगळवारी अमावास्या आली किंवा रविवारी जर अमावास्या आली तर 2 दिवस पाळत पडायचे. आणि मग बैल झुपायचा नाही, काय वाटलं हो, ते लोकांचा नियम असायचा. आणि मग शेतच पेरायचं राहायचं. शेत जर पेरलं नसलं तर दुसऱ्या दिवशी ते गुडघाभर पाणी शेतात व्हायचं. आणि पाणी झाल्यावर मग पेरणार कशी? घात नाही. घात म्हणजे ते पेरणीला थोडासा पाऊस पडला पाहिजे, जमीन जरी भिजली पाहिजे आणि त्यावेळेला पेरायची, त्याला घात म्हणायचं. कोळपणीला कशी कोळपणीची बी घात असते की पाऊस थोडासा पडून गेला पाहिजे, पीक उगवून आलेला पाहिजे आणि मग ती कोळपणीची घात घाती असतात पीक ह्याच्या. पण जर पेरलं नाही तर खायलाच काय मिळणार नाही. म्हणून कुणबी लोक पूर्वी काय करत असं बघ की मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवल आहे. की एखादा जर कुणब्याच्या घरात जुन्या काळामध्ये माणूस मेला तर मग ते मडं जर पेटवायला जायचं, सगळे लोक जायचं, रडत बसायचं, सगळं झालं आणि पेरायचं राहिलं तर खाणार काय वरीसभर? मग सगळी घरातली माणसं मरायची पाहिजे अन्न वाचून. म्हणून मेलेलं असलं तर ते सगळं तर काय करायचं, ते झाकून ठेवायचे माणसं आणि जाऊन पेरून यायचं आणि मग संध्याकाळी ते मडं पेटवायचं. शेतकऱ्याला असं दुःख सोसायला एक सहन करायला लागतंय आणि इतकं दुःख सोसून शेती करायला लागते. मग त्यावेळेस जेवायला मिळते शेतकऱ्याला. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी कै वाढे स्वहिताचे. की स्वतःचा हित करायचं असेल तर काय करा, तुमचं ओटीवर, तुमच्या घरात ओटीवरती म्हणजे असे माथळीसारखं करतात ते ओटी म्हणतात. लाकडी खांब असे ते रवायचे आणि त्यावर लपणा लाकडी काहीतरी असे लाकडं टाकायची आणि त्यावर ते टोपलं ठेवायचं धान्याचं, त्याला ओटी म्हणतो.
टोपलं का तर उंदीर वगैरे लागू नये, खाली ठेवलं तर उंदीर केव्हा लागतील त्याचा पत्ता नाही म्हणून. तर ओटीवर जे धान्य ठेवलं असते टोपल्याने भरून ठेवलं असते. परंतु मुठी म्हणजे पेरायला जर मूठ जी असती त्या पाभरीवर कुरीवर मूठ अशी सोडायला लागते, मग ती पेरायचं असते. ओटीच्या परिसर म्हणजे घरात जे धान्य ठेवलेलं आहे ओटीवर, त्याच्यापेक्षा पेरण्याच्या मुठीत जे धान्य असते ते महत्त्वाचं. ते धान्य जे पेरतोय त्याच्यापासून पुढचं पुष्कळ धान्य निर्माण होतं. आणि ओटी म्हणजे आपण घरात जे ठेवलेलं आहे त्याच्यापासून काही जास्त धान्य उत्पन्न होत नाही, ते खाऊन खाऊन संपूनच जात आहे. या परी कैवाडे स्वयंपाक. कैवाड म्हणजे प्रयत्न. तर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या हितासाठी तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करा. बी चांगलं पेरलं की पुढं चांगलं वाढतं आहे, तसं चांगलं वागा, पुढं तुमचं चांगलं होईल, असं तुकाराम म्हणतात. बीज न पेरावे खडकी. बी पेरायचं झालं तर खडकावर दगडावर पेरायचं नाही, कारण उगवणार नाही. आणि बी पेरायचं झालं तर इतर जमिनीत पेरताना सुद्धा ओल पाहिजे. ओल नाही ज्याचे बुडकी. ज्याच्या तळात ओल नाही अशा ठिकाणी बी पेरून कसं काय चालेल. थिता ठके शेखी पाठी लागे दिवाण. थिता म्हणजे फुकट. ठके म्हणजे फसवणूक होते, उगीच फसवणूक होते. आणि पाठी लागे दिवाण, कारण या शेतीच्या होत्या शेतकऱ्याकडं, त्याच्या स्वतःच्या मालकीच्या नव्हत्या, त्या सरकारच्या मालकीच्या असायच्या. आणि सरकारचा जो दिवाण आहे तो शेवटे फळा माळायला खंड मागायला तो यायचा आणि तो पाठी लागायचा. तो शेती त्यावेळेला जुन्या काळामध्ये त्या शेतकऱ्याला यायचं. जर त्याने फळा शेतीचा दिला नाही तर त्यातलं काही ते धान्यच ते घेत होते पूर्वी. आता हे जमिनीचा फाळा आला पैशात, पण 1860च्या पूर्वी धान्याच्या बदल्यातच घ्यायचे. जमिनीत किती पिकल, 5 वाटण्या पिकलं तर 2 सरकारने घ्यायच्या, 3 शेतकऱ्यांना द्यायचे. एवढा जुलूम होता. तर हे जे शेतकऱ्याचे जे वसूल करायला दिवाण गावात यायचा आणि गावातले काही अधिकारी असायचे. शेतकऱ्यांचे जे वसूल दिला नाही तर त्याला चावडीवर बोलवून न्यायचा, त्याच्या डोक्यावर दगड देऊन उभा करायचा. तो पैसे दे नाही तर त्याच्यावर तुला सोडणार नाही, ते फळा दे नाही तर सोडणार नाही. आणि मग जर पेरलंच नाही आणि सगळं नुसतं असा मी निजलो गा माझा असं चालत नव्हतं. तिथं पाठी लागे दिवाण. वसुलीला तो दिवाण पाठी लागे, खंड वसुलीला तो दिवाण पाठी लागत होता. नसता अधिकार उपदेशासी बलात्कार. तरी ते केले हो 4 माकड आणि गारोडा. की एखाद्याला अधिकार नसताना, अधिकार नाही म्हणजे कसं, एकाला काय समजत नाही. समजा आपण कॉलेजचं व्याख्यान द्यायला लागलो आणि आपली 4थी ते 5वीतल्या पोरांनी कॉलेजचे व्याख्यान द्यायला लागलो, त्यासनी काय कळणार. त्यांना काय अधिकार नाही म्हणजे त्यांना ते जेवढी कोत त्यांची नाही. तसं काही लोकांना कळत नाही आणि मग मुद्दाम अगदी त्याला सांगायचं. मग ती काय करतात, आता ती पोरं सुद्धा बधाळा वाचताना उगाचच वाचतात, पण त्यातलं कोणतं ती जे हे आहे ना, आपण पुस्तक वाचायला त्याला सांगितलं शेतकऱ्याचे जीवन कसे असते ते बघावे असं त्यात लिहिलेलं असते, पण ती पाठच करून म्हणतात. त्यातलं शेतकरी त्याला काही येत नाही, नुसतं नावांत नुसतं बडबडतो तेवढं ती पोरं. तसं माकडं आणि गारुड्या. माकडवाले पूर्वी यायचे गावात नाही, आता ते माकडवाले बी आपला वेगवेगळा धंदा करायला लागले. पोटासाठी माकडं जंगलातली धरून आणायची आणि गावातनं आपण माकड हे चुडबुडं वाजवीत ती माकडं फिरवायची. मग लहान मुलांना करमणूक वाटायची. मग ते दारात आला की त्या माकडवाल्याला मुठभर भात घालायचं, मुठभर काही ते धान्य वाढायचं, भाकरी वाढायची आणि पोरांची करमणूक व्हायची. मग ते माकडवाले खेळ करायचे. ते माकडाचा खेळ खेळायचा. ते माकडवाला बसायचा आणि माकडाला म्हणायचं विषयी उडी मार गे म्हटलं की ते उडी मारायचं. इकडे हे केलं तिकडे घालायचं, सप्पाटा द्यायचं. आणि ते द्यायला लागलं
की ते माकड जे त्याला का अशी उपराटी उडी मार, ते असं कर, इकडे खाली बस, काय नाही, ते त्याच्या काठी दाखवीन तसं ते पण ते नाचायचं माकड. तसं ज्याला काय कळत नाही त्याला उगाच सांगितलं हो हो मान आले होते, तर त्याला काहीच माहीत नसते. धनधान्य राज्य बोल, वृथा रंजवणे फोल, नाही तेथे ओल, बीज वेची मूर्खतो. की धनधान्य राज्य इत्यादी मनोरंजक असले तरी व्यर्थ आहेत. हे जे आहेत ते पैसा, धान्य, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे फोल आहेत. नाही तेथे ओल, बीज वेची मूर्खतो. ज्या जमिनीत ओल नाही तेथे पेरणारा मूर्ख समजावा. त्याप्रमाणे ज्याला वैराग्य नाही, ज्याला ह्या परमार्थाची लायकी ज्याची नाही, परमार्थाची आवड ज्याची नाही, परमार्थातलं ज्याला काय समजत नाही, त्याला सांगणं म्हणजे माकड आणि गारुड्याच्या खेळासारखं होईल. कशाला सांगता, असं तुकाराम म्हणतात. खोल ओले पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. खोल ओली पडे म्हणजे ज्या ठिकाणी ओल आहे तिथं पण तर बी पोचलं पाहिजे. वरल्यावरच पेरलं तर ते उगावणार नाही. आता तण काढणे, निंदणी, मशागत किंवा जतन करणे हे म्हणतात तण काढणे. तर काय होतं की तण जे आहे ते पिकामध्ये जे तण असतं तर ते तण खाई धन. म्हणजे तण जे असतं ते खत घातलेलं सगळं ते तणच खाऊन टाकतं आणि ते तण मोठं वाढतंय आणि पिकाचं अन्न सगळं खाऊन टाकते. म्हणून तण काढून टाकलं की मग ते पीक वाढतं, पिकाची चांगली वाढ होते आणि मग पीक पदरात पडतं. निवडावे तण शेती करावे राखण. आणि हे तण जे आहे ते निवडावं, काढून काढावं, भांगलन करावी त्याची. म्हणून जुन्या काळात अजूनसुद्धा स्त्रियांच्याकडेच भांगलन ही सगळी शेताची असते. आणि पुरुष जे आहेत ना ते काही पॅन्ट घालून फिरतात, काही नुसते असे पटका बांधून गावातनं फिरतात, तर पण कोणी मोटरसायकलनं फिरतात आणि स्त्रियांच्या वाटेला ते तण काढायचे येते. निवडावे तण शेती करावे राखण. शेतात मग राखवाली करीत बसायची पाहिजे ती. तर आणि हे जर केलं तर मग शेतात चांगल्या पिकाचं रक्षण होतं. न करी निगा कुणबी न काढिता तण, कैचे येती कड हातासी ते. कुणब्यानं जर पिकाची निगा केली नाही, पिकातलं तण भांगलून काढलं नाही, तर त्याला पीक कसं काय, हाताला त्याला धान्य कसं काय. म्हणून हे म्हण आहे पूर्वीची, धनी न राबे शेती तर जोळी येईल हाती. धनी म्हणजे शेताच्या मालकानं, धनी न राबे शेती तर झोळी येईल हाती. जे लोक शेतात राबत नाहीत त्यांच्या हातात झोळी येईल. झोळी म्हणजे भीक मागायची पाळी येईल. सायासाच्या जोडी पिके काढी येल्या पेढी. जर पडीक जमिनीतनं सुद्धा पीक वाटलं तेवढं खंडोगंठी पीक काढता येते, पण त्याला सायास करायला लागतंय. सायास म्हणजे कष्ट करायला लागतंय, मग ते पडीक जमिनीतून सुद्धा पीक येऊन शकते. तर शेतकऱ्याचे जीवन कसं होतं ते पुढच्या अभंगात आहे. पाहुणे घरासी आजे आले ऋषी केशी. की आज माझे घरी देव आला आहे. माझे घर म्हणजे काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. शेतकऱ्याचे कसं जीवन आहे ते सांगितलंय की मी ह्या उपचार म्हणजे ह्यांना आता देवाचं स्वागत कसं करू, देवाला काय मी काय हे करू, खायला काय देऊ, त्याचं हे काय करू, त्याचा सत्कार कसा करू. तर कोप मोड की जर्जर. आणि मोडकं खोपाट आहे माझं म्हणतो. आता ती खोपसुद्धा काय सरळ नव्हती शेतकऱ्याची. मेड जर मोडलेली असती
घराचं जर एखादं हे दार मोडलेलं असलं, घराच्या चौकटीचं जर एखादा कोपरा गेलेला असला तर तसाच वर्षानुवर्ष तसाच असतो शेतकऱ्याचे. कण्या दरदर पाण्या माझी घाम दिल्या. पाण्यात त्या कण्या शिजवायच्या. दूध बीज सुद्धा त्याच्या घरात दूध नाही, पाण्यात कण्या शिजवायच्या. कण्या का शिजवायच्या तर जर भाकरी करायला पीठ जे लागतं ते जास्त लागतं प्रत्येक माणसाला, आणि घरात पीठ तर अगदी एखाद्या भाकरीचाच असतं. मग काय करायचं, पाण्यात ते सगळ्या कण्या पाण्यात ते हे करायचं, पाण्यामध्ये ते पीठ घालायचं. जरा जाड असं पीठ असायचं, कण्यावर हे करून एकदम असं बारीक, भाकरी इतकं बारीक दळायचं नाही. आणि मग ते पाण्यात घालायचं आणि त्या कण्या शिजवायच्या. मग जरासं मीठ त्यात घालायचं आणि मग तेच सगळ्यांनी मिळून थोड्या कण्या प्यायच्या आणि रात काढायची, कसं तरी झोपायचं, दिवस काढायचा. कण्या दरदर पाण्या माझी रांधलेल्या. पाण्यात देवाच्यासाठी ह्यानं कण्या शिजवल्यात. घरी मोडकिया बाजा, म्हणजे बाज जो असायचा तो मोडका असायचा घरात. बाज म्हणजे बाजलं, आता ते कॉट आहेत आपण म्हणतो, त्यावेळेला ते बाज असायचा. तर तो लाकडाच्या चार खुंट असायचे, त्या 4 खूर असायचे, त्यानं ते, आणि त्याला काठ्या लावायच्या चारी बाजूनं, आणि मग त्याला काथ्यानं विणायचं आणि मग ते बाजलं तयार होतं ते बाज. वरी वाकळांच्या शेजा, गाद्या बिद्या नव्हत्या, वाकळाच अंतरायच्या. वाकळा म्हणजे जी कापडं आपण कापडं फाटली आणि म्हणजे त्याच्या काहीतरी चिंध्या असतात, फडकी असतात उरलेली, ती फडकी दोऱ्याने एका जागी पुन्हा शिवायची आणि तिची वाकाळ तयार करायची. आणि अशा तऱ्हेच्या वाकळा त्यानं त्या कॉटवर घातल्या, मोडक्या बाजावर वाकळा घातल्या. वाकळा शेज म्हणजे अंथरूण. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्दळ. आणि देवाला त्यानं विडा वगैरे पाण्याचा दिला नाही, तुळशीचं पान दिलं मुखशुद्धी व्हावी म्हणून, कारण मी दुबळा आहे. पिकविले तया खाणे किती पंगतीस सुकाळ. शेतकरी पिकवतोय ते का सगळं त्याला खायला साठी असतंय का? त्याला काय थोडंसं खायला लागतं. पंगतीस म्हणजे जे लोक सगळे ह्या देशातले जे लोक आहेत त्यांच्या खाण्यासाठी शेतकरी पिकवतोय. पंजाबात गहू पिकवतोय, ते इथं रोज येऊन खात्यात बसून, त्या दुकानाच्या दारात उभा राहायचं आणि खायचं. त्यांनी पिकवायचं, हे नाही नुसतं खायचं, असं काम सुरू आहे. पिकवेल तया खाणे किती पंगतीस सुकाळ. शेत करा रे फुकाचे नाम विठोबा रायाचे. ह्या शेताबद्दल तुकाराम महाराज म्हणते, विठ्ठलाच्या नावाचे शेत करा तुम्ही, तेच शेत पिकवा. विठ्ठलाच्या नामस्मरण करा आणि तेच शेत पिकवा. नाही वेठी जेवा सारा, जाहाती नाही म्हणी यारा. तर तो म्हणतो वेट नाही. वेट म्हणजे तुम्हाला कुणाला बळजबरीनं आणून कामाला लावत नाहीत, पगार देऊन कामाला, म्हणजे पगार न देता काम करून तुमच्याकडनं घेत नाहीत. की कोणाला वेट बिगार लोकांना अन्न द्यावे लागत नाही. सरकारी सारा नाही व जुलूम नाही. जहाती, आणि कोण म्हणणारा म्हणजे कोण मागणारा पाठीमागं लागत नाही, आणि जो हे शेतसारा मागणारा कोणी पाठीमागं लागत नाही. जहाती म्हणजे जुलूम काही कोणी करत नाही भरा म्हणून. सरीख नाही रे दुसरा धनी सारा तुझा तू. तर हे जे पिकवशील त्याला हे हरिनामाचं जे शेत तू पिकवलंस तर त्याचा सगळी मालकी, ते सगळं धान्य आहे ते तुलाच मिळणार आहे. तू एकटाच त्याचा मालक आहेस, कोणी त्यातली वाटणी करून घेणार नाही. जपतप नांगरणे नलये आठी दुनवणी. शेत पिकविताना खूप ती दुबार 2 वेळा ते नांगरले लागते, 2 वेळा ते भांगले लागतात, सगळे करतंय. परंतु तसं विठ्ठलाचं नाम घ्यायला सोपं आहे अगदी. त्यात बाकीचं काय जप करीत बसायचं, तप करीत बसायचं, हे असलं काही करायची गरज नाही.
जप तपाच्या नांगरटी करीत बसायची गरज नाही, नुसतं विठ्ठलाचं नाम घ्या, मग तुमचं काम होईल. कर्म कुळवणी न लगे धर्म पाळी दोन्ही. कुळाच्या पाळ्या द्यायची जरूर नाही. कर्म करीत बसायची काय गरज नाही. कुळाच्या पाळ्या शेतकऱ्याला द्यायला लागतात, तसं हे कर्म करीत बसायची काय गरज नाही. ज्ञान पाभारी ती फणी न लगे करावी पेरणी. की पाभरीनं पेरणी करायला लागती शेतामध्ये, परंतु या विठ्ठलाच्या नामामध्ये ज्ञानाची पाभरसुद्धा, ज्ञानाची कुरीसुद्धा काय झुपायची गरज नाही. नुसतं देवाचं नाव घ्या. बीज न लगे संचिताचे. ह्या विठ्ठलाच्या नामाची शेती करताना संचिताचं म्हणजे आपल्या पूर्व पुण्याचं आपल्याला बी लागत नाही. पीक पिकले ठाईचे, आपोआपच पीक येतं. नाही यमाचे चोरटे विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे. ते हे ह्या शेत जे आहे हे आपल्या शेतावर काय होतात की शेतावरती चोर दरोडेखोर वगैरे येतात. तसं यमदूत सुद्धा येतो आणि ते झाड टाकतो, मारून टाकतो, मग मृत्यू आणतो. परंतु ही नामस्मरणाची शेती करताना काही लागत नाही. विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे. जे गोफण असती, गोफण, ते गोफणमध्ये दगड घालायचा आणि फिरवून मारतात. तू बघितलीस का गोफण? हां, तर गोफणीला जे दोन्हीकडे दोऱ्या असतात त्याला पागोऱ्या म्हणतात. त्या पागोर, जसं विठ्ठल हा आमचा पागोऱ्या आहे त्या गोफणीच्या, आणि आमची ही गोफणीनं आम्ही या नामस्मरणाच्या शेतीची रखवाली करतो. पीक नवजे हा भरवसा करी उद्वेग तो तो पिसा. पीक उगवत नाही, पीक बुडण्याची भीती असती, परंतु इथं नामस्मरणाची शेती करताना काही बुडायचा प्रश्न संबंधित नाही. सराई सर्व काळ वाया नवजे घटिका फळ. की येथे नेहमीच हंगाम सगळा असतोय आणि घटका पळ सुद्धा वाया जात नाही त्या नामस्मरणामध्ये. तिकडे मात्र वाया वेळ जातो. प्रेम पिकले अपार नाही साठवावया थार. ह्या शेतामध्ये, नामस्मरणाच्या शेतामध्ये प्रेम पिकतंय. प्रेमच देवाचं, विठ्ठलाबद्दलचं जे प्रेम आहे ते पिकतंय आणि साठवायला जागा सुद्धा नाही इतकं पिकतंय. ऐसे जोडी जो चुकला तुका म्हणे धीग त्याला. आणि अशा तऱ्हेची नामस्मरणाची जोडी, म्हणजे नामस्मरणाचा असं प्राप्ती होत असताना जो चुकला तो घेत नाही, त्याला त्याच्या आयुष्याला धिक्कार असतो, आग लागून दे त्याच्या जगण्याला. हे नामस्मरणाचं शेत जो पिकवित नाही त्याच्या जगण्याला आग लागो. धिग त्याला, तुका म्हणे धिग त्याला. पुढचा अभंग आहे. रडोनिया मान कोण मागता भूषण. रडून मान मागायचा, मला मान द्या, मला हे करून रडायला लागायचं, आणि मग त्यांनी ते देऊन मान त्याला द्यायचा. त्यामुळे ते असं रडून मान मागण्यामध्ये काय मोठेपणा आहे का? देवे दिले तरी गोड राहे रुची आणि गोड. देवान दिलं तर ते घ्यायचं, नाहीतर असं रडून मागायचं नाही कुणाकडं. देवान दिलं तर घ्यायचं, नाही तर गप्प बसायचं. लाविता लावणी विके भिके खेजा दानी. जर स्वतः लावण केलं, पीक लावलं तर विकता येतंय, आणि भीक मागणाऱ्याला भिकेला बी वाढायला जाते. आणि केजा दानी म्हणजे केज म्हणजे की काही लोक, आता पूर्वी ते केजावर जास्त यायचं, पण अजूनसुद्धा काही लोक येतात की करवांद आम्हाला जरासं दही द्या, मग जरा मुठभर भात द्या, मुठभर तर ज्वारी घाला. जर त्याच्या बदलाला आम्ही देतो, त्याला केज म्हणायचं. म्हणजे मुठभर जाऊन आपण भात नेऊन दिलं आणि त्याच्या बदलाला त्यानं जर करवांद दिली, गाजरं दिली, तर ते केज म्हणायचं. म्हणजे भात आपण देतो त्याला केज म्हणायचं, आणि त्याच्यावर ते धान्य. तर केजावर सुद्धा म्हणजे बदली धान्य देऊन त्याच्या बदलीवर सुद्धा
काय हे करायची गरज नाही. तुका म्हणे धीरा विण कैचा होतो हिरा. तुकाराम महाराज म्हणतात धैर्य दाखविल्याशिवाय कोणी हिरा होऊ शकत नाही. हिरा व्हायचं झालं तर धाडस करायला लागतंय. मोठे मोठे कॉलेजमध्ये जाऊन शिकायला लागतंय. रात्रीचा अभ्यास करायला लागतोय. मग हिरा होतोय. नाही तर मग गारगुटी होती. पुढून टाकतात बा म्हणते कुठं जायचं तिकडं. तुकाराम महाराज म्हणतात देवाला बहु ऋणे पिडिलो फार परिहार करावा. देवा मला माझ्या फार कर्ज झालंय. मला फार पीडा व्हायला लागली आहे आणि माझा कसा तरी परिहार माझा कसा तरी यातनं सुटका करा. परिहार करा. सुटका करा. तुका म्हणे निर्बळ शक्ती का कुलती म्हणून येतो. तुकाराम महाराज म्हणतात मी निर्बळ आहे. मी शक्तिहीन आहे म्हणून काकुळतीला तुमच्याकडे येतोय आणि हे सगळं मागतोय. आता पिकाबद्दल तुकाराम काय म्हणतात ते काय अभंग आहेत बघा. पीक पिकले धन घन दाटवून आले. पीक जे पिकलं ते घनदाट असं पिकलंय. तुका म्हणे पोट भरले वारले बोभाट. माझे पीक खरोखरच घनदाट पिकून आलेलं आहे. म्हणजे हरिभक्ती केलेली, नामस्मरणात केलेली, विठ्ठलाच्या भक्ती केलेली आहे. ते पीक असं अमाप त्याला आलेलं आहे असं तुकाराम म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात हे पीक पिकल्यामुळे पोट भरले आणि सर्व माझ्या तक्रारी दूर झालेल्या आहेत. भरले वारले बोभाट आहे. बोभाट म्हणजे ओरडा ओरडी सगळे थांबले आणि मी माझं पोट भरून गेलेलं आहे. पुढे लिहिलंय अक्षरांचा श्रम केला फळा आला तेने तो. अक्षरे शिकण्याचे श्रम केले, ग्रंथ अध्ययन केले, शिक्षण घेतले, त्याचे काय फळ आले. अवघियांचा तळ धरी जीव उरी नुरवूनी. प्राणी मात्रासमोर विनम्र झालो. मला भिन्नत्व राहिले नाही. तर तो म्हणतोय की हे सगळं मी हे शाळा शिकलो पण मी नम्रत्व बी शिकलो. अवघियांचा तळ धरी सगळ्यांच्याशी नम्र वागावं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. सगळ्यांची नम्रता पाहावी. कबीर सुद्धा म्हणतात तरने को लीनता आणि और डुबने को अभिमान. तरुण जायचं असेल तर लीनता वागावी, नम्रता पाहावी. वागण्यामध्ये सुद्धा तसंच राहिलं पाहिजे. फळले ते नवे भारी पीक खरे आले ते. फळ आलं, झाडाला फळं लागली तर त्या फांद्या वागतात. फळ म्हणजे फळं त्याला आली तर ते वागते. लवणे म्हणजे वाकणे, नम्र होणे. तसंच आपल्याला चांगलं विद्या आली तर ताठ व्हायचं नाही. विद्या आली कशा समजायचं तर तो नम्र असला तर विद्या आली म्हणायचं. आणि तो जर नम्र आला तर त्याला काही विद्या आली नाही म्हणायचं. फुकट त्याची विद्या गेली. तुका म्हणे देवा पुढे भाव सारावा. तुकाराम महाराज म्हणतात देवावर असा भाव ठेवून भक्ती केली तर आपणाला आपोआपच नम्रत्व येते. देवाची भक्ती करून आपण अशा परत चांगलं वागलो तर. आहाचा तो मोड वाढलिया मधी अधीराची बुद्धी तेणे न्याय. धीर धरून आपण काहीतरी काम केलं पाहिजे. पीक पिकवायचं झालं सुद्धा धीर धरून राहिले पाहिजे. नाहीतर मोड आला आणि त्याला पाणीच मिळालं नाही मग तो फुकट झाला. आहाचा तो मोड पीक बी पेरलं त्याला मोड आलं आणि त्याला पाणी जर नसेल तर ते फुकट जात आहे. तसं आपली जर बुद्धी अधीर असेल तर आपलं ज्ञान फुकट जात आहे. म्हणून संग न खरी दुसरे संग न खरी दुसरे चित्त मळीन द्वारे दोड पडे. म्हणून दुसऱ्या कोणाची संगत तू करू नकोस. त्यामुळे तुझे चित्त मलिन होईल आणि आपलेच वाईट होईल.
दोड पडे म्हणजे वाईट होईल आपलं. विषासाठी सर्पा भया भीत लोक हे तो सकळीक झाड तसा. सर्पाची व विषाची संगत असते. त्या विषाच्या संगतीमुळे सर्पाला लोक भितात हे सर्वांना माहीत आहे. म्हणून आपण सुद्धा विषवत जे दुष्ट आहेत त्यांची संगत करू नये, दुष्टांची संगत करू नये. ते सापाला का भितात तर सापाच्या जवळ ते विष असते म्हणून. तसं आपल्या जवळ असले जे दुष्ट असले तर मग आपल्याला लोक भितात. तर अशा दुष्टांची संगत आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, ओले लाकूड न जाळता कच्चे राहते व त्या तुका म्हणे काचे राहे कुळांकुळ अवगुण तो नाड ज्याचा तया. तुकाराम महाराज म्हणतात ओले लाकूड जे आहेत काचे म्हणजे कच्चं जे लाकूड आहे ओला आहे ते कुळांकुळ म्हणजे ते न जळता तसंच राहतंय. अवगुण तो नाड ज्याचा तया. ते लाकूड असं न जळता का राहतं तर त्याचे कच्चेपणा ओलसरपणा हा त्याचा अवगुण आहे. आता पावसाळ्याचं वर्णन केलंय. पावसाळा पर्जन्याचे काळी वहाळाचे नद ओसरता बुंद न थरेची. पर्जन्याच्या काळी म्हणजे पावसाळ्यामध्ये लहानसा जे ओढा असतो तो नदीसारखा मोठा होतो आणि पलीकडे जायची पंचायत होती. परंतु ते पर्जन्याचा काळ ओरसला की मग त्यात दगडच नुसती दिसतात, काही त्यात शिल्लक राहत नाही. नको होऊ देऊ भावी अभावना याची नावे जाणा बहु दोष. भाव देवाच्या ठिकाणी जो भाव आहे, भाव भक्ती आहे, ही तशीच भाव भक्ती ठेवा. ही अभाव त्या ठिकाणी अभावना वाईट भावना त्या ठिकाणी करू नका. आणि वाईट भावना केली तर तुम्हाला फार मोठे दोष लागतील. मेघवृष्टी येथे होते अनिवार जिव्हाळ्या उखर लाभ नाड. पाऊस खूप पडतो परंतु ज्या ठिकाणी जिव्हाळा म्हणजे ते पाणी धरून ठेवण्याची जी शक्ती असते अशी चांगली जमीन असते ती पाणी धरून ठेवते, तिथं पीक भरपूर येते. आणि उखर जी जमीन असते, उखर म्हणजे असे मारणाची असली खडकाळ जमीन असती तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. नाड म्हणजे फुकट जाते ते. उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा कल्पतरू तैसा फळे त्यासी. चांगल्या ह्याच्यावर चांगल्या विभागणीमध्ये कल्पतरू तैसा फळे त्यासी. सुपीक जमीन सुपीक आहे त्याला फायदा होतो व नापीक जमिनीला तोटाच होतो. कल्पतरू वृक्षाखाली एक जण बसला, त्याची चांगली इच्छा असेल त्यात व चांगली मागणी केली तर लाभ आणि सुख प्राप्त होईल. कल्पतरूचा वृक्ष आहे तर तो म्हणतोय की जर ते उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा, कल्पतरूच्या खाली बसायचं आणि म्हणायचं मला फुटानं खायला दे. अरे काय तर चांगलं खायला मागते कल्पतरू खाली, तर कल्पतरू खाली बसायचं आणि म्हणायचं भूत जर इथं आलं तर काय करावं. ते खरोखर नको ते इच्छा करायची. तुका म्हणे जिने बहु थोडे आहे आपुलिया पाहे पुढे बरे. तुकाराम महाराज म्हणतात आपले आयुष्य फार थोडं आहे, तर हे जाणून माणसाने आपले हित कशात आहे ते पाहून विचारपूर्वक वागावं. आपलं हित काय आहे ते त्याप्रमाणे वागावं, हित होईल असं वागावं. आणि पाऊस पडताना काय होतं, नाही विचारित मेघ हागणदारी शेत. पाऊस पडताना तो सगळीकडे पडतो. हागणदारी बी पडतोय, चांगल्या शेतावर बी पडतोय, घरावरनी पडतोय, सगळीकडे तो पाऊस पडतो. त्याच्याप्रमाणे तो पाऊस दुजाभाव कोणावर करीत नाही, सगळ्यावर तो पडत असतो पाऊस.
पुढचं हे केलंय. म्हणून त्या पावसासारखी आपल्याकडे समता बुद्धी पाहिजे असावी. सगळ्यांना आपण समान न्याय दिला पाहिजे. काळाचं सारखी वाहती नक्षत्रे, करिता दुसरे फळ नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा व ऋतुचक्र, वर्षाचे महिने याप्रमाणे नक्षत्र आकाशात दिसतात व त्याप्रमाणे मोडला व दुसरेच काही घडले तर अहितकारक होते. ते काळाप्रमाणे ही नक्षत्र असते आणि नक्षत्र मला सांगितलं आकाशात ही नक्षत्र आहेत 27 आणि त्या नक्षत्रामध्ये त्या नक्षत्रावरून सूर्य कुठं असतो, सूर्य कुठं ज्या नक्षत्रात असेल त्याप्रमाणे ते हे करत आहे. तर काळाप्रमाणे ही नक्षत्र घडतात. तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतुचक्र, वर्षाचे महिने याप्रमाणे नक्षत्रे असतात, आकाशात दिसत असतात. हा नित्यक्रम मोडला तर दुसरेच काही घडते व अहितकारक समजावे. ऐसे करत्याने ठेविले करून भरिले भरून माप नेमे. करता जो परमेश्वर आहे त्यानं हे करून ठेवलेलं आहे, हे नक्षत्र वगैरे सगळं, आणि हे माप भरून ठेवलेलं आहे. शीत उष्ण काळे मेघ वरुषावे वरुषावे वरुषता व्हावं होय सीण. उन्हाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसामध्ये पाऊस पडला तर काय होईल? थंडीच्या दिवसात पाऊस पडला तर बरं नुकसानच होते. शीतकाळ म्हणजे थंडीच्या दिवसात, आणि उन्हाळ्यात पाऊस पडू नये, पावसाळ्यातच पाऊस पडावा. आणि थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात जर पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जर पाऊस पडला तर त्याच्यामुळं क्षीणच होते, निष्कारण नुकसानच होते. उन्हाळ्यात थंडीच्या दिवशी जानेवारीत पाऊस पडला की फेब्रुवारीत पाऊस पडला, मग काय होईल? फायदा होईल का तोटा होईल? लोक करतात. अरे तुकारामानं सांगितले तोटाच होईल. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाऊस पडायचे काय करा? उन्हाळ्यात पाऊस पडला आणि द्राक्षे बिक्षे आपली पिकं शेतात आलेली असली ती नाश होऊन जातील. तुका म्हणे विष अमृताचे किडे, पालट न घडे जिणे तया. तुकाराम महाराज म्हणतात, अमृतामधील किडे विषात ठेवले तर मरतील, यात नवल नाही. अमृतामध्ये किडे झालेत, ते विषात ठेवले तर विषात काय कुठलेही किडे मरतात, परंतु त्या विषातलं जे किडा आहे ते अमृतात आणून ठेवलं तरी मरतात. म्हणजे विषामधलं किड हे अमृतात म्हणजे तसं पाऊस जो आहे तो चांगला आहे, परंतु थंडीच्या दिवसात जर पाऊस पडला तर शेतात आलेली पिकं सगळीची नष्ट होतील, द्राक्षे वगैरे नष्ट होतील, हरभरा वगैरे ही पिकं सगळी नष्ट होतील. म्हणून विषामधलं किड अमृतात आल्यावर खरं म्हणजे मरायला नको, पण ते मरतात. तसं हे पाऊस जरी असला तर तो नको त्या वेळेला लागला तर पावसामुळे नुकसान होतं. करावा वर्षाव तृषाक्रांत झाला जीव. देवा तुम्ही वर्षाव करा, पाऊस पाडा. जीव तृषाक्रांत झालेला आहे, म्हणजे तृषाक्रांत, तृषेनं व्याकुळ झालेला आहे. जुन्या काळामध्ये पाऊस पडत नसला की लोक जाऊन डोंगरावर बसायची, उपाशी बसायची. पाऊस केव्हा पडेल, पाऊस पडा, उपाशी देवाचं भजन करीत बसायचे, किंवा जाऊन देवासनी पाणी घालायचे, किंवा काय करायचे की ते हे करून ते धोंडी म्हणून हे करायचं, धोंडी पाणी दे म्हणून. ते एखाद्या पोराच्या अंगावर पाक कपडे काढायचे, उघडा करायचे, त्याला त्या डोक्यावरती शेणाच्या काहीतरी बावल्या करायच्या, आणि सगळ्या तो गल्लीतनं तो पोरगा जायचा. तर धोंडी पाणी दे म्हणजे सगळ्या ते बायका आणून तांब्यावर पाणी त्यावर डुचक्या ओतायच्या त्याच्या. आणि त्यांची कल्पना अशी की असं केलं की पाऊस पडत. तर अशा पाऊस पडण्यासाठी अनेक अशा गोष्टी ते करत होते. करावा वर्षाव तृषाक्रांत झाला जीव, पाहे आकाशाची वास, जाणता तू जगनिवास. आम्ही आकाशाकडे बघतोय, आकाशाकडे आशेने बघतोय. देवा तू जगनिवास, तू जगाचा निवास करणार आहे, पालन करणार आहेस. तुझ्याकडे आम्ही आशेने बघतोय. संयोगे विस्तार वाढी लागे तो अंकुर. की
पाण्याचा जर संयोग आला तर अंकुर जो आहे तो वाढू लागतो. तुका म्हणे कळे चरणांबुजे ती सकळे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या चरणाची प्राप्ती हेच माझे फळ मी समजतो. पुढचा अभंग आहे, या पावसाच्या बद्दलचा अभंग आहे. सत्याची यामुळे झाले पापाचे झाले पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. पापामुळं सत्य आहे ते सत्याचं वाटोळ होऊन गेलं आहे. सत्य लोकांनी सोडून दिलं आहे, कारण लोक पापी झाल्यात आणि सत्य मार्गापासून सत्य बोलण्यापासून लोक बाजूला पडलेले आहेत. दोष झाले बळीवंत नाही ऐसी झाली नीत. बलवंत असे हे दोष झालेले आहेत आणि नीती लोकांच्यात राहिलेली नाही. मेघ पडो भीती पिके सांडी एली क्षिती. लोक म्हणतात पाऊस का पडत नाही, लोकांनी पाप भयंकर केलेलं आहे. मेघ पडो भीती, पाऊस का पडत पाडायला भीत्यात, कारण लोकांनी नीती सोडलेली आहे. पिके सांडियेली क्षिती, आणि पिकं का पिकत नाहीत, तर लोकांनी नीती सोडलेली आहे. असत्य वागायला लागले आहेत, पाप करायला लागले लोकांनी, पाप झाले फार, म्हणून पाऊस पडत नाही, म्हणून पिकं पिकत नाहीत असे माणसं म्हणतात श्रद्धाळू. तुका म्हणे काही वेदा तीर्थ शक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेद परंपरेचे महत्व, शक्ती, शौर्य आता इथे उरलेलं नाही, तर सगळं पापच वाढायला लागलंय. आता रहाट घटिका जशी फिरताची राहिली. रहाट गाडगं म्हणून जुन्या काळामध्ये हे इंजिननं पाईपलाईन मोटारे बिटारे असं काय नव्हतं. तर त्यावेळेला 100, 200, 500 वर्षापूर्वी रहाट गाडगं असायचं. म्हणजे मोठंच्या मोठं एक चक्र असायचं. ते विहिरीतल्या पाण्यातनं असं ते चक्र विहिरीच्या पाण्यापर्यंत खाली आणि वर असं उंच चक्र असं असायचं. आणि ते चक्र इकडे एक बैल झोपायचा आणि ते जे चक्र आहे ते दुसऱ्या चक्राला जोडायचं बारक्या, आणि बारकं चक्र फिरलं की मोठं चक्र जास्त हे फिरायचं. आणि त्या रहाटाला गाडगी असायची बांधलेली, तो गोल गोल जो असत त्या. मग खाली तळात जर गाडगं गेलं की ते सरळ असं व्हायचं. मग तळात भरून असं वर यायचं. इथंपर्यंत आलं की मग काय होईल, मग ते असं इकडे पालटायचं वतलं जायचं. आणि वतलं तर ते एखाद्या पत्र्याच्या ह्याच्यामध्ये दोन्ही त्या वतून घ्यायचं आणि मग ते पाठानं पुढे जायचं. पुन्हा मोकळी झालेली ही खाली गाडी जायची, पुन्हा वर पाणी यायचं. अशा तऱ्हेची रहाट गाडी होती. रहाट घटिका जैसी फिरताची राहिली, भरली जाती एके रीती. विहिरीतून पाणीवर काढून ते पिकांना द्यायचे असेल तर जुन्या काळी एका रहाट गाडग्याची माळ बसविली जात असे. बैलाच्या सहाय्याने तो रहाट फिरवला जात असे. विहिरीतून रहाटाला बांधलेल्या गाडग्यांच्या माळेतील एक गाडगे भरले जाई, तर वरच्या कडेचे गाडगे रिकामे होऊन त्यातील पाणी पाटात ओतले जात असे. तळातले गाडगे पाण्याने भरले जाते व वरचे गाडगे रिते होते. असे हे क्रमाने चालू असतं. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली या. तुकाराम म्हणतात ते गाडगं जे असतं ते त्या ह्याच्यात ठेवलेलं असतं, त्या रहाटात बांधलेलं असतं. त्याला सुटणुका नाही, कधी सुटणूक होते त्याला, ते गाडगं फुटलं की सुटणूक. तसं हे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये माणूस आहे. या माणसाची केव्हा सुटका होईल, त्याला परमेश्वर प्राप्ती झाली तर ती सुटका होईल. रहाटी पडिले भरवनिया रीती, होतील मागुती येती जाती. रहाट गाडग्याच्या चक्रात एक गाडगे भरून वर येते व दुसरे भरत असते. एक भरते, एक रिकामे होते. हा क्रम चालू असतो. आता पाण्यावर शेतीमध्ये पाण्याची गरज असते.
तर पाण्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघूया. किती वाजले? हा 4:30. अजून ते थोडा वेळ. काय काय किती पानं झाली? 61 झाली. बंद करा.